खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स मनोज गुलवी और उनके साथ जयेश गेंदबाजी के लिए पंडित गुलवी। पहली गेंद आसमान में तान दिया, पंडित नीचे आ रहे हैं। ओ, गोदी में कैच था, छूट गया। जीवन दान मिला वहां पर मनोज गुलवी को 1 रन बिना किसी विकेट के। अब सामना करने के लिए रंजीत गुलवी पंडित गुलवी का। पंडित भोईर का इस मर्तबा शॉटम पुल हवा में, लेकिन इस मर्तबा कोई गलती नहीं, बढ़िया कैच पकड़ा है टीम के ओनर ने, जबरदस्त कैच। एक रन 1 विकेट। पंडित भोईर ने फिर से अपने टीम को सफलता दिलाई है। नए बैट्समैन को जल्दी आना है, इस बात का ध्यान रहे। नए बैट्समैन अजय गोरे, अजय मिरकुटी को ऊपर भेजा है, हालांकि ऑलराउंडर हैं। पंडित भोईर छोटे रनअप से उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन पे, 6 रन। सिद्दीक भावे सर, सकाळपासून आपण तिसरा मॅच पाहतोय मनोज गुलवे याचा, त्याच्या बॅटमधून षटकार नेहमी पाहायला मिळाला आणि आता देखील एक षटकार पेश करतोय। धावसंख्या 7 धावा धावफलकावर, 7 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं सुबह से। तीसरा मैच है, हर मैच में एक सिक्सर लगाया उन्होंने, एक चौका लगाया है। अब वो चौका लगाते या नहीं ये देखने वाली बात रहेगी। पिछले मैच में 2 सिक्स लगाए थे, इस मरतबा छोड़ दिया वहां पर वाइड। 1 रन और स्कोर में आता हुआ स्कोर 8 रन 1 विकेट, 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। सुरुवात खूप चांगली पाहायला मिळते आरके स्पोर्ट्स संघाची। आरके स्पोर्ट्स संघासाठी जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेमध्ये। फिर से गेंद को खेल दिया है और गेंद सीधी लॉन्ग ऑन के ऊपर आई है 6 रनों के लिए। मनोज गुलवी में अभी भी बहुत क्रिकेट है। सुबह से उन्होंने बता दिया है कि उनमें क्रिकेट काफी बचा हुआ है। जिस तरह के वो शॉट्स लगा रहे हैं, रन अब तेजी से बढ़ते हुए, इस मर्तबा हुक कर दिया है, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, 6 रन। मनोज गुलवी अब करेश मात्रे के लिए सरदर्द बनते हुए 3 सिक्सर लगा चुके हैं और ये जो कंडीशन रहती है इसमें बाद में चेस करना थोड़ा मुश्किल होता है, इसलिए स्कोर है 20 रन। 1 विकेट जरूर लिया है, लेकिन मनोज गुलवी का कैच जो छूटा वो बहुत महंगा पड़ रहा है। पंडित ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, वाइट, बचने की कोशिश कर रहे हैं। 1 रन से स्कोर 21 पे पहुंचा है, 21। ओ बीमार, वो भी निकल गई पीछे, 5 रन। सिल्वर जुबली बना ली है वहां पे पंडित ने अपनी। कितने रन बने? 26।
26 रन। फुल टॉस, हवा में नुकसान नहीं, लेकिन मनोज गुलवी भूल गए थे कि फ्री हिट है। 1 रन से स्कोर आता हुआ 27। मुझे याद है आरके ट्रॉफी, सॉरी एमएलए ट्रॉफी का एक वाकया। गेंदबाज तो भूल गए थे कि फ्री हिट है, बल्लेबाज भी भूल गए थे और अंपायर भी भूल गए थे। कुल मिलाकर 1 ओवर में 27 रन आए, 27। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं। प्रतीक गोरे याच्या हातामध्ये गोलंदाजी दिली आहे। करेश, यानंतर तुला फलंदाजी करायची, लक्ष असू द्या। Now कमी वेळ खर्च करा, बाकी काही नाहीये। Pratik Boyd brought into the attack. 27 for the loss of 1 wicket. What a start from RK Sport. And there we watch Pratik facing him, Manoj Gulvi, who played a superb knock or tried to reverse shot, miss him outside the off stump. Score is 27 for the loss of 1 wicket. Pratik turn from Sham Naik gallery end, facing him Manoj Gulvi, who is on 20. This time goes his back foot and cracking his stroke to long off. With the stroke, batsman through for 1-2 total now. 28 for the loss of 1 wicket, and Manoj Gulvi on 21. Pratik Gore. Ball this time, slog sweep, great shot, 6 runs. A master stroke played by batsman. Such a good-looking stroke, master stroke, 6 runs. Score bouncing to 34. Slowly but surely, I think RK Sport getting a flying start here from these two. This time not a very good stroke. Cross batted shot to cow corner with the stroke batsman through for 1-2 total now. Score moves up to 35 for the loss of 1 wicket. Pratik Gore turn from far end. Ball this time, pull in the gap. Couple of bounces, cross the whitish mid wicket, fence for 4. What a great shot from Manoj Gulvi. Runs coming very, very rapidly indeed. This is the flying start from RK Sport. Once more try to play cross stroke. Bad wicket keeping. 5 wides. Score is 44 and very worried captain Karesh Mhatre, because runs coming very rapidly. 44. This is the poor bowling from Pratik Gore away from the off stump. This time another wide, consecutive second wide. Bad bowling. Score is 45. Good going, RK Sport.
This time it's hard and I should be caught. Yes, he's out. But one of the great inning played by Manoj Gulvi. Big hand for Manoj Gulvi. प्रीमियर लीग खेळू चला. He's out for 25. प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. Great inning from Manoj Gulvi. 25, 3 sixes, 1 boundary in 9 balls. योगेश म्हात्रे नाना आपण कॅप सरळ घालायची आहे कारण की ती शान आहे बीटीपीएलची. सोमनाथजी तरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या कॅप आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशी कॅप्स. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 45 धावा. सर एक चांगली धावसंख्या, 2च षटक आतापर्यंत कंप्लीट झालेत. बिल्कुल फ्लाइंग स्टार्ट कहेंगे. मनोज गुली का बहुत बड़ा रोल था और जितने आसानी से करेश मात्रे ले रहे हैं ये मैच उनके गले में आ सकता है. वो जो मराठी में ना अली अंगावर, गेंदबाजी के लिए मरता क्या ना करता. स्वयं कैप्टन आए करेश मात्रे. धीरे धीरे रोशनी कम हो रही है. इस मरतबा ऑन दी अप खेला. वाइट ऑफ लॉन्ग ऑन 1 रन. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 46. देखिए खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि कैप आपकी शान है, उसे आप सीधा पहने, उल्टा ना पहने, क्योंकि ये भादोर टेमगढ़ प्रीमियर लीग है, ना कि मिथुन चक्रवर्ती का मूवी. इस मरतबा सीधा स्ट्रोक खेला है और बढ़िया फील्डिंग वहां पर, लेकिन तेज कदमों से भागते हुए 2 रन पूरे किए बैट्समैन ने. सिद्दीक बाबे सर, इथून मी इतकंच म्हणेल की 60 धावांच्या आतमध्ये रोकावं लागेल करेश मात्रे याला, कारण की धावा एक चांगली स्थितीमध्ये आहे. 48 धावा झाल्या धावपलकावर. 60 के ऊपर गए तो कठिनाइयां बढ़ जाएंगी, क्योंकि सूरज डूब जाएगा और शॉट खेलना इतना आसान नहीं रहेगा. गेंदबाजी के लिए करेश मात्रे थोड़े चिंतित भी हैं जिस तरह रन आए हैं. राउंड स्टंप्स, बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद अतरिक उछाल लेकर पहुंची विकेट कीपर के पास. तीसरा ओवर चल रहा है. स्कोर है 48 रन. आरके स्पोर्ट. करेश मात्रे इस मरतबा बाहरी किनारा और रीले कैच. आउट हो गए बैट्समैन. इसे कहते हैं आसमान से गिरा और खजूर में अटका. अब कप्तान अपनी तरफ से अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. नए बैट्समैन उमेश नाइक बल्लेबाजी को आए, टीम के कैप्टन है. पिंच हिटर में इनका शुमार होता है. बहुत से ऐसे मैचेस है, मुझे एकता ट्रॉफी को जब जीता था जय दुर्गा बी ने, तो इनका रोल बहुत बड़ा था. वो पहली एकता ट्रॉफी थी शाहिद खान की 2016 में. इस मरतबा पिछले पांव पे जाके खींचना चाहते थे, घसीटना चाहते थे. एलिवेशन अधिक नहीं था. लॉन्ग ऑन पे गेंद गई. 49 रन. इस ओवर में कप्तान ने जबरदस्त गेंदबाजी की है करेश मात्रे. अभी तक सिर्फ 4 रन दिए, 1 विकेट लिया है. इस मरतबा आसमानी टोला है. गेंद के नीचे खिलाड़ी. कमाल की बॉलिंग की टीम के कैप्टन ने. 1 ओवर 4 रन और 2 विकेट. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 49 धावा धावपलकावर. अजूनही शेवटचा षटकाचा खेळ बाकी है. 49 रन्स, 3 ओवर की समाप्ति, 49 रन. सिद्दीक बाबे सर, यहाँ से 10 रन भी आते तो एक बड़ा टोटल माना जाएगा इस टूर्नामेंट में. यस, लेकिन करेश मात्रे ने लगाम लगा दी रनों पर. 2 विकेटें ली. कप्तान ने अपने तरफ से 100% दिया है. अब 1 ओवर आखिरी बचा है और गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से अनिल तरे को लगाया गया है.
सागर तरे के भाई हैं, लेकिन क्रिकेट का मैदान एक ऐसा है जहां पर न गुरु चेला चलता है न भाई भाई चलता है। अनिल, ओ बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल था। थोड़ा सा ऑस्ट्रेलिया के जेफ थॉमसन का जो बॉलिंग एक्शन है उससे थोड़ा मिलता जुलता इनका बॉलिंग एक्शन है। हालांकि सिमिलर बॉलिंग एक्शन अंकुश चौधरी का रहा था जब वो क्रिकेट खेलते थे। वेलकम श्रीनाथजी पाटील साहेबांचं आगमन झालं। जब तक लेग अंपायर को चेक करना है, जब तक अंपायर मैदान में नहीं आता है। अनिल, इस मरतबा फ्लिक कर दिया गेंद को मिड विकेट के ऊपर, फील्डर मौजूद, आउट हो गए उमेश नाइक। हालांकि ताकत नहीं झोंक पाए थे शॉट के पीछे। यस अगदी बरोबर। चला दुसरं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच नहीं, यायचे। एक कारण है कि क्लाइमेट अब ठंडा हुआ है, इतने आसानी से गेंदें बाहर नहीं जाएंगी। यही कारण था कि एक लम्हे ऐसा लगा था कि शायद जिस तरह की आवाज बल्ले से निकली थी गेंद चली जाए। एक कारण ये था कि पैरों में गेंद थी, ताकत नहीं मिली। यस अगदी बरोबर। फिर से अच्छी गेंद और ये देखिए ओवर थ्रो, बैकअप नहीं हुआ। ये देखिए भागम भाग चल रहा है। कितने रन लिए? अंपायर ये बताए कितने रन पूरे हुए? 3, और कुल स्कोर अब 52। और देखिए अब गेंदें इतने आसानी से बाउंड्री पार नहीं जाएंगी क्योंकि क्लाइमेट थोड़ा ठंडा हो गया है। अच्छी गेंद गुड लेन पे पड़ने के बाद लगभग कान के पास से जाती हुई विकेट कीपर के पास। वाकई में कान में लगाऊंगा बल्लेबाज को। अच्छा बॉलिंग एक्शन है और अच्छी रफ्तार भी निकाल रहे हैं। फिर से अच्छी गेंद, ऑफ स्टंप उसके करीब गेंदों को रख रहे हैं। कहाँ 2 ओवर में 45 और कहाँ 52। इसलिए बाबे सर, म्हणून मी नेहमी सांगितलंय की क्रिकेट खेळायचं असेल तर आपला सराव असणं खूप गरजेचं आहे। समय बदलते देर नहीं लगती, तकदीर बदलते देर नहीं लगती और मैच बदलते देर नहीं लगती। चला आरके स्पोर्ट्स संघाने आपली तयारी करायची क्षेत्ररक्षणासाठी। इस मरतबा वाइड है, 1 रन से स्कोर 53 पे पहुंचा है। कितनी गेंदें बची आखिरी ओवर की? 1 गेंद बची है। थोड़ी देर में भादौड़ की स्ट्रीट लाइट भी जल जाएंगी। ये देखिए शायद अंपायर रन नहीं दे रहे क्योंकि खेलने की कोशिश नहीं की थी। डिलीवरेट पैडेड था तो कुल मिलाकर 53 बने, 54 का लक्ष्य रखा है। कौन बनेगा आज की शाम का विजेता? आइए सुनते हैं संदेश पाटिल से। थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर। तर शेवटचा षटक खूप चांगलं राहिलं, फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील कॅप्टन उमेश नाईकचं घेतला आणि क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लावून घ्यायचंय आरके स्पोर्ट्स संघाने। थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर। उद्या शनिवारी तुम्हाला त्यांचा पुन्हा आवाज ऐकायला मिळेल, कारण की उद्या 2 अजून चांगले कॉमेंट तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहेत। अजय घरत आणि सुनील पवार यांचा आवाज तुम्ही उद्या ऐकणार आहात। चेंडू मैदानाच्या आतमध्ये यायचं सचिन दादा तरे। वायसाब ठाणे सिद्दीक बाबे सर आपली रजा घेत आहेत। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आरके स्पोर्ट। आपण तयारीमध्ये राहायचं, रेडी पोझिशन मध्ये राहायचंय। विकेट, चौकार, षटकार, त्यानंतर आपण एकत्र होऊ नका प्लीज। आपला संघ आहे असं समजून खेळा मैदानाच्या आतमध्ये। उमेश नाईक आपण आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आणि सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायची आहे।
चला शतरक्षण लावून घेतलेलं आहे. करेश मात्र सलामीची जोडी पाठवून द्यायची आपण. अच्छा करेश सलामीची जोडी पाठवून द्यायची आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. प्रतीक गोरे आणि अर्थातच हेमंत गुळवी ही सलामीची जोडी. हा सामना जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे आर के स्पोर्ट्स संघासाठी. वेलकम वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, आपलं हार्दिक स्वागत आहे. रितेश पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. लालचंद तरे आणि मंगेश पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या खेळपट्टीने आज खूपच नवीन कारनामा केलाय. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. उद्या देखील ते खेळताना पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. गेम ऑन होत आहे. सेकंड राउंड गेंदबाजी के लिए बिल्कुल तैयार गेंदबाज मच्छिंद्र म्हात्रे. पहिली गेंद राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मच्छिंद्र म्हात्रे यांचा. पहिला चेंडू ऑन साइडला धमाका झाला आहे आणि चेंडू सीमेच्या बाहेर. षटकार पाहायला मिळतोय. काय सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये हेमंत गुळवी मुसाभाई यांच्या माध्यमातून. षटकाराने खाता खोलते आपल्या संघाचा. मच्छिंद्र म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा समोर तोच खेळाडू पाहायला मिळेल हेमंत गुळवी. अजून एक धमाका. ओ हो हो व्हाट अ परफॉर्मन्स. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय फलंदाजी केली आहे, काय मूड बनवलं इथे. आणि दोन चेंडू दोन षटकार पाहायला मिळत आहेत. 12 धावा दोन चेंडूवर लागलेल्या आहेत आणि लक्ष 54 धावांचं आहे. इथे खतरे की घंटी वाजली आहे पहिल्या दोन चेंडूवर. चला एकत्र जमू नका. मी अगोदरच सांगितलंय कोणत्या प्रकारचं दोन्ही संघास अडचण येईल असं काही करू नका आपण प्लीज. मच्छिंद्र म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. हॅट्रिक ऑन आहे. अजून एक कडक षटकार. क्या बात है. मूड बनवले. ठंडी में गर्मी का एहसास दिला यहाँ पे मुसा भाई ने. 3 चेंडू आणि 3 षटकार. व्हाट अ परफॉर्मन्स. मच्छिंद्र म्हात्रे याच्या स्वप्नामध्ये फक्त आता हेमंत गुळवी अर्थात मुसाभाई येईल. ज्या प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. विकेट घेणं खूप गरजेचं झालं इथे आर के स्पोर्ट्स संघाला. काय फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एंड चेंज केला जाते. राऊंड द विकेट यावेळी टाकला जाईल चेंडू. पुन्हा एकदा हेमंत गुळवी. अजून एक फुलटा चेंडू. अजून एक चेंडू खूप दूर कडे तरी जातोय लालचंदर यांच्या शेतामध्ये. 4 चेंडू आणि 4 षटकार. क्या बात है. व्हाट अ परफॉर्मन्स. व्हाट अ बॅटिंग. 4 चेंडू आणि 4 षटकार इथे पाहायला मिळत आहेत. क्या बात है. फ्रंट लाईन गेंदबाज मच्छिंद्र म्हात्रे पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू. संधी मिळाली आहे. झेल होईल का. आणि इथे प्रीतम तरे कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. मात्र जो काम बजवला आहे तो इम्पॉर्टंट होता इथे करेश म्हात्रे आणि टीम. 4 चेंडू 4 षटकार 24 धावा. जसं पहिल्या षटकामध्ये 27 धावा खर्च केले त्या पंडित गुळवी याने त्याच प्रकारे उसूल देखील केल्या जातात हेमंत गुळवी मुसाभाई यांच्या माध्यमातून. चला फलंदाज पाठवून द्यायचे करेश. प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मच्छिंद्र. सामना करते प्रतीक गोरे. यावेळी स्लेग स्टंप सोडून जातोय. पंच कैलाश नाईक यांच्याकडे वाईटचा इशारा येतोय.
एक्स्ट्राची मदत धावसंख्या झाली आहे धावफलकावर 25 धावा. 25 सिल्वर जुबली. 25 रन 1 विकेट के नुकसान पर आई एकवीरा ग्रुप A1 जोड़ी. मच्छिंद्र मात्रे समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू हवेमध्ये. होईल का झेल? मात्र चेंडू सीमेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. एकतीस धावा खर्च केलेत पहिल्या षटकामध्ये. आठवण BTPL आठवण ठेवली आहे. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 ची आठवण ठेवली ते मच्छिंद्र मात्रे याने. झोप उडवली आहे गोलंदाजाची. फलंदाजाने 31 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. 54 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये 31 धावा उसूल केलेली आहे तिथे. असं नाही की पंडित भुईरेने 27 धावा खर्च केल्या होत्या, मात्र इथे 4 धावा एक्स्ट्रा आलेत. चला शतरक्षण लावून घ्यायचंय. पुन्हा एक धाव मत एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट आणि तिसरा धाव देखील कंप्लीट पाहायला मिळतोय. काय क्रिकेट चाललंय मैदानाच्या आतमध्ये. धावांची लुटमार सुरू आहे इथे. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 34 धावा. इथून 20 धावांची आवश्यकता आहे 17 चेंडू मध्ये. समीकरण सोपं झालंय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रथमेश आलाय. त्याच्या बॅट मधून 3 धावा आल्या आतापर्यंत. प्लीज अजय यावेळी ऑन साईडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक खूप चांगला पाहायला मिळालं रणजित गुळवे यांच्या माध्यमातून. फक्त एक धाव कंप्लीट केली जाईल इथे. दुसरं षटक सुरू आहे. अजय मिरगुडे याचं धाव संख्या झाली धावफलकावर 35 धावा. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 16 चेंडू आणि 19 धावा. अजय राईट आर्म ओ द विकेट. यावेळेस विकेट किपर यांच्याकडून झालेली ही मिस्टेक पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट आणि दुसरा धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 36 धावा. करेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय. खूप चांगलं काम केलं करेश मात्रेच्या संघाने. पहिल्या षटकामध्ये 31 धावा तब्बल आल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी करत असताना अजय यांनी थोडंसं थांबवून ठेवला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो करेश मात्रे. प्रथमेशला जो काम दिला तो कंप्लीट करून मैदानाच्या बाहेर गेलाय. रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील मिळाल्या. अजय सामना करतो फलंदाज करेश मात्रे. सामना जर रंगतदार आणायचा असेल तर विकेट करेश मात्रेचं घेणं खूप गरजेचं आहे. कट करण्याचा प्रयत्न हो प्रयत्न आला होता इथे, मात्र चेंडू थांबू शकत नाहीये आणि चेंडू सीमेच्या बाहेर चौकार पाहायला मिळतोय. संदीप पाटील यांनी जर हा झेल पकडला असता तर थोडासा दबाव वाढला असता इथे. आई एकवीरा ग्रुप A1 जोडी या संघावर, मात्र तसा काही पाहायला मिळाला नाहीये. झेल सुटली जाते, स्वप्न तुटलं जात आहे आणि बरोबर आपल्याला इथं पाहायला मिळते की थोडंसं निराश होत आहे गोलंदाज अजय. 40 धावा धावफलकावर. हलक्या हाताने फक्त कलेचा वापर करताना इथे पाहायला मिळतोय करेश मात्रे. फक्त सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक लोटेट केली जाते. करेशाला माहिती आहे विजयापासून थोडंसं एक पाऊल दूर आहे आपण. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. प्रत्येक चेंडू मागे धाव बनवायची आहे इथे. प्रत्येक चेंडू मागे सिंगल धाव बनवायची आहे इथे. काही जादूहीन गोलंदाजी करावी लागेल. डॉट्स चेंडू काढावे लागतील. जोरदार अपील होते इथे. तर षटक कंप्लीट. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. षटक लावून घ्यायचे आपण. शतरक्षण लावून घ्यायचे. करेश मात्रे आपण आपल्या स्ट्राईकवर घ्यायचे. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. चला स्ट्राईकवर जायचं फलंदाजाने आणि शतरक्षण लावून घ्यायचं आपण. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. चेंडू पासून एक धाव जास्त आहे. पाहूया उमेश नाईक आलाय गोलंदाजीसाठी. थांबवेल का करिश म्हात्रे याला की करिश म्हात्रे का या षटकामध्ये सामना फिनिश करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान गतीचा हा गोलंदाज उमेश नाईक. हो रफ्तार पाहायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती होते. मोबाईलचे टॉर्च देखील आता मात्र व्यासपीठावर पेटलेले आहेत कारण की भरपूर ब्लॅक लाईट पाहायला मिळते. उमेश नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील होते. ऑप्शनच्या बाहेर चेंडू मिस लँड होते इथे. दोन चेंडू लागोपाठचे डॉट करताना उमेश नाईक आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. भरपूर ब्लॅक लाईट पाहायला मिळते. मात्र क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल युट्यूबच्या माध्यमातून. हो अजून एक मात्र बीट झालं. फलंदाज बीट झालं विकेट किपर आणि चेंडू सीमेच्या बाहेर चौकार पाहायला मिळतोय. जर आई एकविरा ग्रुप A1 जोडी हा सामना जर जिंकला तर सागर तरे आणि RK स्पोर्ट आणि आई एकविरा प्रतिष्ठान संघाचे चान्सेस भरपूर कमी होतील. उमेश राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करते करिश म्हात्रे. हो अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळते. करिशाच्या बॅटर एकही चेंडू आलेला नाहीये. खूप वेगवान गतीची ही गोलंदाजी पाहायला मिळते आणि शोर पाहता पण प्रेक्षकांचं. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे कारण की करिश मात्र आतापर्यंत 4 चेंडू खेळले. एकही बॅटवर आलेला नाही चेंडू. संघर्ष सुरू आहे. विकेट वाचवण्याचं काम करिश मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू देखील सीमेच्या बाहेर. पंच कैलाश नाईक यांचा 4 धावांचा इशारा येतोय. हे तुम्हाला फक्त BTPL मध्येच पाहायला मिळेल हा सामना. रात गई सो बात गई हाचा हा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. अजूनही पब्लिक पहा. BTPL चे चाहते भरपूर आहेत तिथे. उमेश अजून वेग वाढवला मात्र करिश मात्र फक्त एक धाव दूर आहे. फक्त एक धाव दूर आहे. एक धाव बाकी आहे. रंगनाथ तरे एक धाव बाकी आहे. रंगनाथ तरे एक धाव बाकी आहे.
प्रीतम तरे यांच्या बाजूने चेंडू गेलेला आहे 4 धावांसाठी. चला शतरक्षण लावून घ्यायचं. हे पहा अजूनही क्रिकेट रसिक पहा, गावाचा हा प्रेम आणि गावाचा अभिमानाचा क्रिकेट आहे आणि गावाचे सर्वच इथे वरिष्ठ उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना संपन्न होत आहे. शतरक्षण लावून घ्यायचं आरके स्पोर्ट. 6 चेंडूने 1 धावची आवश्यकता आहे विजयासाठी. चला शतरक्षण लावायचं. अमरेला फील्ड. करेश म्हात्रे नो स्ट्राईकवर येणार आहेत. करेश म्हात्रे नो स्ट्राईकवर असणार आहेत आणि स्ट्राईकवर फलंदाज आम्हाला माहिती नाही कोण आहे. प्रतीक गोरे आहे. गोलंदाज कोण आहे माहिती नाहीये. संदीप पाटील. आणि अशा प्रकारे आई एकविरा ग्रुप क्वालिफाय होतं. सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेला आहे आणि ऑलरेडी एक क्वालिफाय सामना आपला पाहायला मिळालं. जोशी फाउंडेशन संघ हा देखील क्वालिफाय होत आहे. मॅन ऑफ द मॅच ज्याने संघाला सुरुवात केली नाव आहे हेमंत गुलवी. मुसाभाई इज द मॅन ऑफ द मॅच. 4 चेंडू आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. मी विनंती करतो हेमंत गुलवी यांना की आपण व्यासपीठावर यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण घेऊन जायचंय. चला प्लीज हेमंत गुलवी आपण यायचं आहे. मयूर एंटरप्राइजेस आणि आदर्श ग्रुप या दोन्ही संघाने वेळेवर उपस्थित राहायचं आहे. 8:45 वाजता पहिला टॉस केला जाईल आणि 9 वाजता सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. उद्या ठीक आपण सकाळी 9 वाजता पहिला चेंडू टाकणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मॅन ऑफ द मॅच साठी मुसाभाई हेमंत गुलवी यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. मी विनंती करतोय श्रीनाथ पाटील अंकल यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. श्रीनाथजी पाटील आणि अरुणजी भोईर सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण हेमंत गुलवी